नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। ग्रासरूटचा आहे त्यांच्या वेळेस जेव्हा 85-83 ला जी मंडळी एनएसमधून आपले महाराष्ट्राचे प्रभारी आहेत आणि प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब आहेत, त्यांच्याबद्दल आपल्या सर्व लोकांना त्यांच्याबद्दल माहीत आहे। बाळासाहेब थोरात आपले सीएमपी लीडर आहेत आणि महाराष्ट्राचे तेही प्रांताध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला माहीत आहे। आणि त्याचप्रमाणे विजय वडेट्टीवार जी अपोजिशन लीडर आहेत, सतीश बंटी पाटील फर्जा हाऊसमध्ये विधान परिषदचे आपल्या मराठवाड्याचे ते नेते आहेत। संघटित युथ काँग्रेस, महिला काँग्रेस विधानसभा आहे आणि 5 विधानसभेमध्ये तुमच्या बूथ कमिट्या झाल्या का नाही, तुमचे बूथ लेवल एजंट झाले की नाही बीएलए, आणि ज्यांना विधानसभेची निवडणूक लढायची आहे, येणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढायची आहे, महानगरपालिका असो की नगर, ज्यांनी माझं नाव भागवत भीमराव घोडे, राहणार शिरशी तालुका परतूर, तसेच मंठा तालुक्यातून कल्याण काका बोराडे यांच्या स्वतः इथं आलेलो आहेत आम्ही। तरी कल्याण काका बोराडे यांचा चांगला विकास आहे, तसेच त्यांच्या कामगिरी चांगल्या पद्धतीने आहे, तरी त्याच्यामुळे कल्याण काका बोराडे यांना तिकीट भेटावी ही आमच्या सर्वांची विनंती। त्यांनी कल्याण काकांनी आतापर्यंत कुठले कामं केले? कल्याण काका बोराडे आतापर्यंत बरेच कामं केले, जसे बेरोजगार किंवा गरीब शेतकऱ्याचे प्रश्न, जसं पीक विमा वगैरे, असे बरेच कामं कल्याण काका बोराडे यांनी केले। किती वर्षापासून ते ह्याच्यामध्ये आहे? 5 वर्षापासून कल्याण काका बोराडे। तसेच शिरष्टी गावामध्ये त्यांनी बरंच केलं, आम्ही शिरष्टी गावातून आलेलो, कल्याण काका बोराडे बरंच केलं। आज तुमच्या गावातून किती लोक आले आणि कोणत्या संघटनेकडून आले तुम्ही? आमच्या गावातून जवळपास 100 लोक आले। आणि तुम्ही सध्या कोणत्या पक्षात कार्य करता? काँग्रेस पक्ष। हे आधुनिक लवची सेना जी आहे, लवची सेना, त्या संघटनेचे पदाधिकारी पण आहेत काही? हो, पदाधिकारी। तुम्ही आता काँग्रेस पक्ष श्रेष्ठने आम्ही सगळ्या जनतेने विचार केलेला की कल्याण काका बोराडे हे माणूस चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि तसंच याची कामगिरी चांगल्या पद्धती आहे, आम्ही कल्याण काका बोराडेला उमेदवारी जेव्हा असेल। दादाभाऊ बाळाभाऊ ढवळे शिवणगिरी, आधुनिक लवची शक्ती सेना परतूर मंठा विभाग प्रमुख दादाभाऊ बाळाभाऊ ढवळे, कल्याण काका बोराडे, मंठा तालुक्यातून शिवणगिरी येथे मी आलेलो आहे। आज 1000 माणूस पब्लिक घेऊन आलेलो आहे, यांना तिकीट भेटण्यात यावे आणि यानं बरेच कार्यक्रम केले। मी 9 दिवस आमरण उपोषण केलेलं आहे की मागासवर्गीचे जे समाज आहे भूमींसाठी, या भूमींसाठी मी काही भेटावं म्हणून मी 9 दिवसाचं माझ्याकडे प्रमाणपत्र आहे। मी 9 दिवस आमरण उपोषण केलेले, या जिल्ह्यातून आमरण उपोषण कल्याण काकाच हे करू शकतात आणि भूमीन प्रमाणपत्र देऊ शकतात, यायला पगार भेटण्यात यावे म्हणून मी असं आमरण उपोषण केले, माझ्याकडे पूर्ण पुरावा आहे। कल्याण काकांनी तुमच्या मतदारसंघामध्ये कोणते कामं केले? कल्याण काकांना आम्हाला सभागृह दिलेले आहेत आणि रोड दिलेले आहेत, भरपूर कामं केले, रोजगारसाठी थांबते काम करतात। आपले महिला मंडळ जे विधवा बायाला पगारी लावायचा प्रयत्न चालू आहेत, मागासवर्गीय ज्याला जितके ते सहकार्य करतात मला कधी बी। तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये किती वर्षापासून कार्यरत? भरपूर दिवसांपासून करतो, 30 वर्षापासून मी यायचं कार्य 30 वर्ष। नाही, पण आता कल्याण काका कसे योग्य उमेदवार हे तुम्ही कसे सांगता? आम्ही ठरवलं की आम्हाला कल्याण काका म्हणजे ते नाव द्यायचं कल्याण काका, पण जनतेचं कल्याण करण्यासाठीच त्याला उमेदवारी भेटण्यापाशी आली पाहिजे। तुम्ही काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना काय आवाहन करणार? आव्हान करणार म्हणजे कल्याण काकाला तिकीट दिलं तर आम्ही त्याला निवडून आणण्याची ताकद आमच्यात आहे। मातंग समाजाचा मी दादाभाऊ बाळाभाऊ ढवळे। धन्यवाद। काका तुम आगे बढ़ो, काका तुम आगे बढ़ो, काका तुम आगे बढ़ो। कल्याण बोराडे हे मंठा तालुक्यामधून तिकिटाची मागणी केलेली आहे। फॅमिली 1947 पासून त्याच्या अगोदरपासून आम्ही
काँग्रेस पक्षामध्ये आहोत आणि फ्रीडम फायटरही आमची फॅमिली आहे. आमचे काका रामप्रसादजी बोराडे 75, 85पर्यंत आमची होतो. आमचा तालुका हा माझा तालुका महाराष्ट्रामध्ये सर्वात मागासलेला तालुका आहे. म्हणून मी माझी कॉर्पोरेट लाईफ माझं सगळं इथून जिवंत आहे. मी माझ्या तालुका मंठा आणि परतूरला देण्याची माझी इच्छा आहे. माझ्या गावात तालुक्यामध्ये भरपूर प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, महिलांचा प्रश्न आहे. माझ्या तालुक्यामध्ये निजामकालीन शाळा आहे, त्याच्यामुळे शिक्षण मिळत नाही. माझ्या गावामध्ये आमच्या गावांमध्ये मुलांना मुली मिळत नाहीत, मुलींना लग्न होत नाहीत. असे अतोनात प्रश्न आहेत आणि या प्रश्नाकडे कोणीही आजपर्यंत लक्ष दिलं नाही. मी कॉर्पोरेट आहे, मी सिव्हिल इंजिनियर आहे, BA आहे, LLB आहे, मी इंटरनॅशनल बिझनेस करतो आणि या सगळ्यांचा मी त्याग करून माझं जीवन मी माझ्या तालुक्यासाठी मी देण्यास इच्छुक आहे आणि मी त्यामुळे पक्षाकडे मी तिकिटाची मागणी केलेली आहे. असे माझे तुम्ही आता तुम्ही जे पक्षाधिकारी तिकीट दिलं तर तुमचं पहिला काम कोणतं करणार तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये? तर पहिलं काम मी करणार म्हणजे महिलांचं बालकल्याण, शेतकऱ्यांचे प्रश्न. मला माझ्या माझ्या तालुक्यामध्ये 2 प्रचंड मोठ्या नद्या जात आहेत, पूर्णा त्याच्यावर सगळे बंधारे तुटलेले आहेत. शेतकऱ्यांचं जर पाणी आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून दिलं तर ते शेती पिकवतील, शेती पिकवली तर त्यांना उत्पन्न होईल. उत्पन्न झालं तर ते महिला त्याच्या मुलींना शिकवतील, मुलांना शिकवतील. नंतर ती भरपूर MIDCमध्ये एकही कारखाना गेल्या 30 वर्ष एकही कारखाना आलेला नाही. मी 100% 2 वर्षामध्ये पूर्ण भरपूर MIDC भरून टाकेल. गोदरेज, ॲटलस कॉपको, अशा मोठमोठ्या कंपन्या मी संपर्क साधलेला आहे. ते माझे कस्टमर आहेत आणि त्यांना आमच्या इथे कारखाने मी आणणार आणि हजारो मुलांना मी नोकरी देणार. तुमच्याकडे 3 टन 2 आमदार राहिलेले यापूर्वी. त्यापैकी एक आमदार मंत्री राहिला बरेच वर्षापासून, एक आमदार बरेच वर्षापासून तुम्ही आमदार म्हणून निवडून दिला. त्यांनी काय काम केलं, परत ते उमेदवारीसाठी दावा करताय, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे चुकीचं आहे, कारण की त्यांनी उमेदवारी मागावी विकासावर, त्यांनी उमेदवारी मागावी. तुम्ही काय केलं, तुम्ही तसं काहीतरी आपल्याला माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक उमेदवाराने आपण मीडियाने आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊयात, ओपन हाऊस घेऊयात आणि प्रत्येक उमेदवाराला विचारूयात की तू तिकीट का मागतोय, तू काय केलं 20 वर्ष 30 वर्ष. आमचे आमदार साहेब आहेत ते 4 टर्म आमदार आहेत, मिनिस्टर आहेत, काय केलं कॅबिनेट. मग एवढी अनएम्प्लॉयमेंट काय आहे का? आमच्या तालुक्यामधून IAS IPS का होत नाहीत का? आमच्या तालुक्यातून BCSमध्ये इन्फोसिसमध्ये मुलं जात नाहीत का? व्हॉट इज द प्रॉब्लेम? हे सगळे प्रॉब्लेम सोडायचे असतील तर आपल्याला सुशिक्षित आमदाराची गरज आहे. तुम्हाला धाडसी आमदाराची गरज आहे, जो तुमचे प्रश्न मांडेल, जो तुमचे प्रश्न सेंट्रल गव्हर्नमेंटकडे घेऊन जाईल, जो तुमचे प्रश्न इंटरनॅशनल लेवलला घेऊन जाईल. जो असा आमदार पाहिजे की जो तुमच्या आम्हाला चांगला लीडर असा पाहिजे की जो तुमच्या फॅमिलीच्या बाबतीत विचार करतो. फक्त पॉलिटिशियन होऊन प्रत्येक इलेक्शन जिंकायचं हे नसतं. पण महत्त्वाचं कारण हे विषय असा आहे की माझ्या कार्यकर्त्यांची फॅमिली सिच्युएशन काय आहे, महिलांचे इश्यूज काय आहेत, मुलांच्या बाबतीत काय आहेत, शेतकऱ्यांचे इश्यूज काय आहेत. आपण एकही प्रक्रिया केंद्र आणलेलं नाही आहे. सोयाबीन आपण उगवतो, तूर उगवतो, कपास घेतो. आपला सगळा कपास इथून जातो गुजरात. कपासाच्या गाठी आम्ही करतो, गदा मजुरीचं काम आम्ही करतो आणि कपास जातो गुजरातला. म्हणजे गुजरातचा इंडस्ट्री मोठी व्हायला आपली इंडस्ट्रीचं काय व्हायचं. मग ही अशीच परिस्थिती सोयाबीनच्या बाबतीत आहे. सोयाबीन इथं मराठवाड्यामध्ये मॅक्सिमम सोयाबीन होते. काम आपल्या इथं सोयाबीनच्या प्रक्रियेचे कारखाने नाही. मोसंबीचं आपल्याकडे प्रक्रिया केंद्र नाही आहे का? आपल्याकडे चांगले मोसंबीचं मटेरियल का आपल्याकडे येत नाही, प्लांटिंग मटेरियल. हे इस्रायलहून मी इस्रायलबरोबर पण काम केलेलं आहे. इस्रायलवरून मी प्लांटिंग मटेरियल चांगलं आणि मोसंबीच्या बाबतीत, डाळिंबाच्या बाबतीत आताच आमच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की मराठवाड्यामध्ये मोसंबी, द्राक्ष, डाळिंब हे चांगलं होतं. मी स्वतः द्राक्षाची वाईन बनवतो. आम्ही एक कारखाना बारामतीला टाकला. मी स्वतः द्राक्ष, डाळिंब एक्सपोर्ट करतो आणि आता आम्ही प्रोसेसिंग चालू केलं. माझी डाळिंबाची वाईन शरद पवार साहेबांनी लॉन्च केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रक्रिया करा जेणेकरून शेतकऱ्यांचा जास्त फायदा होईल. मग असे आपण बरेचसे उद्योग आणू शकतो आणि हे मी अनेक दुसरे कोणीही आमदार. शेवटचा प्रश्न असा होता
आपण एक औरंगाबाद जालना विधानसभा मताचे वेल क्वालिफाईड म्हणून उमेदवार मागतो. 100%. आपल्यापेक्षा एवढा शिकलेला अनुभवी इंजिनियर आता एकही उमेदवार मला आता दिसत नाही. आपण यापूर्वी काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागितलं का? नाही, मी फर्स्ट टाइम मागितलं. हां. माझे बंधू काँग्रेस पक्षामध्ये होते. ते 2004मध्ये 4,000 मतांनी पडले. त्याचे कारण वेगळे आहे. तर मला असं वाटतं की माझं आयुष्य सगळं संपलेलं आहे. माझ्या 2 मुली, एक वर्ल्ड बँकमध्ये अमेरिकेत आहे, एक मुलगी स्वित्झर्लंडमध्ये आहे. मला देवाने जे मला माझ्या अपेक्षाचा दुप्पट तिप्पट दिलेलं आहे आणि इथून पुढे माझं जीवन मी आमच्या 2 तालुक्यासाठी देणार आहे. ही माझ्या आईवडिलांची पण संकल्पना होती आणि मला माझ्या आईवडिलांचं हे फिरवायचं आहे. कारण की त्यांनी जर मला शेतात काम नसतं केलं, ढेकळामध्ये काम नसतं केलं, मी पण म्हशी भाजरलेलं आहे. मला माहिती आहे म्हशी कशा भाजरायच्या, त्यांना नांगर कसा धरायचा, कशी कोळपिणी करायची, या सगळ्या गोष्टी गेलेलो आहे. आणि मी आता आपली ते अमेरिका, आपली ते कुवेत, मी ह्या कंपन्यांबरोबर काम केलेलं आहे. मला पूर्ण अनुभव आहे आणि मी 100% आय विल गिव्ह माय बेस्ट. काही काल तुमच्या आमदाराच्या पोराने भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिले. काही काँग्रेसची धास्ती घेऊन काही राजीनामा दिला का मतदारसंघात काम करायचं मला दॅट इज एक्झॅक्टली राईट. साक्षी देऊनच घेतलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे मला तर असं तुम्ही ऐकलं की ते त्यांना कमी करण्यात आलं. बरं, आज तुम्ही शक्ती प्रदर्शन केलेलं आहे प्रदेशाध्यक्षासमोर. काय म्हणले नाना पटोले, काय चर्चा केली? मला आणि गर्दी सर्वात जास्त तुमच्याकडे होती आज. येस, गर्दी याच्यासाठी जास्त होती कारण की माझे दोन्ही तालुका हे महाराष्ट्रात सगळ्यात मागे असलेले तालुका आहेत. म्हणून लोकांचं उत्साह आहे की त्यांना 40 वर्ष झाले एकही चांगला आमदार मिळाला नाही. त्यांची इच्छा आहे की माझ्यासारखा मी नेतृत्व घ्यावं. मी सगळं म्हणजे आज ते म्हणजे मी सगळं आता इथे माझं जीवनदान देण्यासाठी मी आलेलो आहे. आणि लोकांना विश्वास आहे की आहे कल्याण बोराडे फॅमिली जे आहे ते सगळे हे काहीतरी आमच्यासाठी करणार आणि ते करणार.